मी SI असल्यामुळे सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा केला असल्यामुळे मला आरोग्यावर भर जास्त द्यायचा आहे की ती जी गटर आहेत ती मच्छर झाल्यानंतर आपण उपाययोजना करतो, पण मच्छर होऊच नये म्हणून काय उपाययोजना केली त्याच्यावर मी अभ्यास केलेला आहे. तर तो सोडवण्याचा मी प्राथमिकपणे प्रयत्न करेन. मी असंच आवाहन करेन की येत्या 15 तारखेला घराच्या बाहेर निघून सिटी हे बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी कराल आणि ज्यांनी कामं केलेत त्यांनाच वोट करा. हे मी कामं केलेत असं नाही, तुमच्या परिसरात ज्यांनी कामं केलेत तो निवडून आणा, हेच आम्हाला तुमची विनंती करतो. मित्रो नमस्कार. आकार डिजी9च्या डिजी9 पॉडकास्ट या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा जो अंतिम चरण आहे तो आता सुरू झाला आहे. प्रचाराला रंग चढलेला आहे आणि या सगळ्या रणधुमाळीत आपण काही उमेदवारांशी गप्पा मारतोय. औपचारिक गप्पा आहेत या सगळ्या, आणि त्यांचा जो काही संघर्ष आहे आजवर जो त्यांनी केला आहे तो जाणून घेता घेता मतदारांसाठी त्यांनी काही संकल्प केलेले, ते संकल्पही जाणून घेतोय. त्यामुळे या मालिकेला आपण नाव दिलंय संघर्ष ते संकल्प. आता हा संघर्ष आणि संकल्प या दोन्ही गोष्टी जाणून घेताना आज आपल्यासोबत आहेत विनोद पाटील. वसई विरार महानगरपालिकेत जी काही आता चुरस दिसते आहे नवनिर्वाचित नगरसेवक होण्यासाठी, त्यातल्या एका प्रभागासाठी हे कंटेस्टंट आहेत. यापूर्वी म्हणजे गेल्या महानगरपालिकेमध्ये यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका होत्या. यंदा ते स्वतः या शर्यतीत उतरलेत. अर्थात विनोद पाटील यांची पार्श्वभूमी ही समाजसेवेची तर आहेच, पण राजकारणात हे घराणं कसं आलं, म्हणजे आधी त्यांच्या पत्नी, आता हे स्वतः, त्यालाही फार मोठी पूर्वपीठिका आहे. नुसतेच हे पती पत्नी राजकारणात आलेत असं नाही, तर विनोद पाटलांच्या घराण्यात राजकारण आणि राजकारणासोबतचं समाजकारण जे काही आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. विनोदजी नमस्कार. तुमचं स्वागत. आपण यापूर्वी भेटलो होतो, तुम्हाला मी एक व्यावसायिक म्हणून मी तुम्हाला बघत होतो. तुमचं हॉटेल होतं विरारमध्ये आणि तुम्ही अनेक ॲक्टिव्हिटीमध्ये त्यावेळेला ॲक्टिव्ह असायचात, आणि ते विनोद पाटील ते थेट राजकारणाच्या या सगळ्या शर्यतीत उतरलेले, नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणारे विनोद पाटील. हा जो काही प्रवास आहे तो प्रवास समजून घ्यायचा आहे. त्याआधी मला तुम्ही सांगा की बहुजन विकास आघाडी हा वसई विरारमधला एक प्रस्थापित राजकीय पक्ष आहे. या पक्षाशी संबंध कसे तुमचे? नमस्कार. डिजी9चे पहिले आभार मानतो की मला बोलवलं, संधी दिली त्याबद्दल. माझे वडील श्री सुदाम पाटील हे अप्पांचे लहानपणापासून मित्र आहेत. त्यांचा प्रवास, त्यांचे मित्र होते ते, आणि मनलपाडा विभागात काही राजकीय असलं किंवा सामाजिक काही असलं कोणाचं, तर वडिलांचे संबंध ठेवून अप्पा तिकडे सगळे कार्य करून त्यांच्याकडून घ्यायचे. वडील BMC ऑफिसर असल्यामुळे ते कधी राजकारणात उतरले ना, पण समाजकारणात किंवा राजकारणात तेव्हा चालायचं म्हणून राजकारणाशी त्यांचा संबंध होता, आणि ते आता 30-40 वर्षापासून असंच चालत आलेलं आहे. त्याच्यानंतर मग जेव्हा महापालिकेचे पहिले टर्म्स इलेक्शन लागले तेव्हा लेडीज सीट असल्यामुळे मी मिसेसला उभं केलं. त्याच्यानंतर मी पुढे आता 10 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर प्रशासक नंतर आता मला चान्स मिळाला, आणि त्याच प्रवासाने मला हितेंद्र ठाकूर यांनी, क्षितिजदादा यांनी, आजोदादांनी उभं राहण्याची संधी दिलेली आहे. तुमच्या सौभाग्यवती जेव्हा नगरसेविका होत्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही प्रत्येक ठिकाणी दिसायचात. म्हणजे त्या ज्या वेळेला रस्त्यावर उतरून काम करत होत्या त्यावेळेला त्यांच्यासोबत विनोद पाटील कुठेतरी दिसायचे आम्हाला. आणि हे सगळं करत असताना एक म्हणजे त्या नगरसेविका जरी असल्या तरी खरा जो पडद्यामागचा कलाकार जो आहे तो विनोद पाटील असं सगळे समजत होते. आणि त्यात काही दुमत नाही, कारण तुम्हीच सगळं काही करत होता, तुमचा प्रत्येक गोष्टीतला सहभाग दिसत होता. त्या 10 वर्षात म्हणजे भले मध्ये प्रशासकाचा जो काही काळ गेला त्यामध्ये करोनामुळे, पण हा 10 वर्षाचा काळ बरंच काही शिकून गेला असेल. तुमचा जो प्रभाग आहे आता तो भलेही तो डिलिमिटेशनमध्ये वाढला वगैरे, या प्रभागातल्या समस्या, नागरिकांच्या समस्या खूप जवळून तुम्ही अभ्यासल्या असतील. काय काय दिसतं तुम्हाला, काय समस्या आहेत तिकडे? आता बघा, माझं गावच ते असल्यामुळे मला त्याचा चांगली जाणीव आहे आणि चांगला अभ्यास आहे असं मी समजतो. की एक 2000 पर्यंत तिकडे गावकरी फक्त गावकरीच असे, एकमेकाला सगळे ओळखायचे. पण 90 नंतर जसं चालू झालं सगळं, चॉल बांधणं, बिल्डिंग बांधणं,
एवढी झपाट्याने तिकडे लोकसंख्या वाढली की आता प्रॉब्लेम जितके करू सॉल्व तेवढे वाढतच गेले. कारण एवढ्या स्पीडमध्ये वाढणारी महापालिका आणि आमचा भाग, त्याच्यामुळे ज्या सुविधा कितीही केल्या तरी कमी पडत जायच्या. तरी पण आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांनी एवढं ते हे पेलून घेतलं की आपण कोणाला कमी पडू नये, त्यांना सुविधा कशा द्यायच्या ते आम्ही चालू ठेवलं आणि ते चालू आहेत. असं आम्ही कधीच म्हणत नाही की 100% सुविधा सगळ्या मिळालेल्या आहेत आणि होणार आहेत. सुविधा आहे, जशी लोकसंख्या वाढत जाईल तसं वाढतच जातात आणि आजही आम्ही तेच करतो. आणि आम्ही कसं गावकरी असल्यामुळे आप्पांच्या मार्गदर्शनाने त्यांना जागा कशा द्यायच्या, गटरसाठी जागा कुठून सोडायची, ते सगळे प्रॉब्लेम, रस्त्यासाठी रस्ता देण्यासाठी ते प्रॉब्लेम आमच्या मार्गे ते लोक 100% सोडवण्याचा प्रयत्न करतात. नाही, मुळात कसं आहे की तुम्ही स्थानिक भूमिपुत्र आहात, तुमचे सगळेच हितसंबंधी आहेत, म्हणजे नातेवाईक आहेत, ज्याला आपण गावकी भावकी जो म्हणतो तो सगळा भाग आहे. त्या मोकळ्या जागांमध्ये जेव्हा नव्या इमारती उभ्या राहिल्या, चाळी उभ्या राहिल्या, मुंबईतला चाकरमान्यांचा लोंढा इथे येऊन वसलाय. आता जर तुमच्या मतदारसंघाची जी काही मतदारांची संख्या आहे ती जर बघितली तर अवघे 5 ते 60% हे भूमिपुत्र आहेत आणि बाकीचे जवळपास 90 ते 93% हे बाहेरून आलेले लोक आहेत. भलेही ते सगळे आपले मराठी माणसं आहेत. अशा सगळ्या नव्यानं वाढलेल्या या ज्या वसाहती आहेत त्यामध्ये नागरी समस्या सातत्याने होत्या. त्या दूर करताना तुम्ही मागच्या 5 वर्षात जी काही अशी भरीव कामगिरी करून ठेवलेली आहे, म्हणजे त्या उल्लेखनीय ज्याला म्हणता येईल अशा गोष्टी सांगताना तुम्ही काय दाखवाल? म्हणजे आता तुम्ही मतदारांना मतं मागण्यासाठी जाताय दारोदार, तेव्हा तुम्ही त्यांना काय दाखवताय की आम्ही हे केलं, आम्ही हे केलं, अशा कुठल्या गोष्टी आहेत? प्रथम तर आता नवीन ते पक्ष आता विरार वस्तीमध्ये आलेत, त्यांनी असंच निर्माण केलं आहे की कोकणी मतं त्यांचा अधिकार आहे. पण त्यांना अजूनपर्यंत हे माहिती नाही का हे सुद्धा गुजरात बॉर्डरपासून गोवा बॉर्डरपर्यंत कोकणच आहे. आणि जसं आम्ही आमच्या गावात राहायला आला, आमचे पाहुणे रावळे समजून आम्ही एकत्र त्यांना केलं आहे. मी क्रीडाच्या माध्यमातून एवढी यंग जनरेशन जमा करून ठेवलं आहे की मला नाही वाटत ईस्टमध्ये तेवढी कोणी जमा करून ठेवलं आहे. कबड्डी मंडळ असू दे, आमची 100-150 पोरं कबड्डीची दररोजची असतात. ढोल ताशा पथक 100-150 पोरं, 450-500 मुलं आमची दहीहंडीची आहेत. तर ते आम्ही पहिलं एकत्र केलं त्यांच्याबरोबर, त्यांच्या साथीने आम्ही एकत्र राहून, असं मी कोणतरी मोठं आणि ते छोटे असं काही नाही, एकत्र जेवायला, एकत्र खायला प्यायला बसून आम्ही त्यांना पहिलं एकत्र जमा केलं आणि त्यांच्या साथीनेच आम्ही राजकारण खेळतो. आणि त्याच्यात पण 100% राजकारण नाही, 80% समाजकारण आणि 20% राजकारण खेळतो. आणि त्यांना सुविधा आपण बघायला गेलं तर सगळे जवळजवळ रस्ते कसे द्यायचे, आमच्याकडे जे बिल्डर आले त्यांना पण सांगून की बाबा इथून रस्ता सोडायचा, ही जुनी पायवाट आहे, इथून तुला सोडावंच लागेल. हे नाले होते, ते नाले कसे सोडायचे त्याच्यावर आम्ही भर दिला आणि ते ठेवून दिलं म्हणून आज ते नाले आणि रस्ते तरी राहिलेले आहेत. नाहीतर अशी लोकं आलेले की कुठे पण जिकडे जागा मिळेल तिकडे चाले तिकडे बिल्डिंग बांधायचे. पण त्याच्यावर आम्ही थोडं वचक ठेवून थोड्या सुविधा आता त्याच्या पुढे काहीतरी करण्यासाठी बाकी ठेवलेलं आहे. जे विस्कळीत पद्धतीनं जो विकास होत होता तो तुम्ही कुठेतरी थोपवण्याचा प्रयत्न केला एक भूमिपुत्र म्हणून. ही गोष्ट प्रत्येक प्रभागात व्हायला हवी होती खरं तर. ती वसई विरारमध्ये दिसत नाही, त्यामुळे वसई विरारकडे हा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पण तुमच्या प्रभागात हे होऊ दिलं नाही तुम्ही. हा जो विकास आहे तो विकास एक शिस्तबद्ध पद्धतीनं व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न केले. पण वॉटर गटर मीटर हे तर 5वीला पुजलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी दूर करताना म्हणजे तुम्ही काही अशा ठोस उपाययोजना केल्यात का की पुढे 5 वर्ष अजून, एक एक टर्म तर तुमच्या मिसेसची झालेली आहे, 5 वर्ष आता तुम्ही निवडून आलात तर तुमची 5 वर्ष असतील, तर 5-5 10 वर्ष ही 10 वर्षच बघून आपण चालत नाही. याच्या पुढचीही काही वर्ष असतात आपल्या उमेदीची की आपल्याला पुन्हा लोकांना सामोरं जायचं असतं. तर त्या दृष्टीने अशी कोणती कामं आहेत की जी आता तुमच्याकडून मागच्या 5 वर्षात सुटली, पुढच्या 5 वर्षात ती पूर्ण केली जातील? लोकांना आश्वासन द्यायचं आहे तर मग तुम्ही कोणत्या गोष्टींची आश्वासनं द्याल आता? आता मी सांगत नाही मी 100% सुविधा दिल्या लोकांना किंवा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असताना पण कुठे ते डेन्स लोकसंख्या असल्यामुळे ते झालेलंच आहे. त्यांच्यातनं कसे मार्ग काढता येतील, कुठे गटर छोटे झाले आहेत, कुठे रस्ता नाही आहे अजूनपर्यंत, त्याच्यावर भर देणार आहेत. आणि एक शाळा आहे आमची, त्या शाळेतर्फे लोकांना खूप मदत करतो की फी असली नसली कमी, अजूनपर्यंत एक 10 वर्षाला कमी फी ठेवतो आम्ही. कोणी दिली त्याला टाईम देणं, त्याला
सांभाळून घेणं हे आमचं कार्य सतत चालू असतं. आपल्याला माहितीच असेल की कोविडच्या काळामध्ये सर्वात जास्त रक्तदान शिबिर विरार वसईमध्ये झाली आणि त्यातलं रक्त मुंबईला कसं पुरवता येईल हे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केले आणि आमच्या विभागात मनरेपाडा विभागात मी एकटा नव्हे, जेवढे 5 नगरसेवक होते त्यांनी सगळ्यात जास्त रक्त बाटल्या जमा करून मुंबई आणि आपल्या परिसरात त्याच्यामध्ये आमचा पण खारीचा वाटा आहे. आणि अजून आरोग्य शिबिर आमचे सतत चालू असतात. म्हणजे 3 महिन्याला तरी एक रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर आमचं चालू असतं. तसेच क्रीडाच्या प्रकारमध्ये कबड्डी पालघर तालुक्यामध्ये सगळ्यात सतत 15 वर्ष कबड्डी मोठ्या लेवलला भरणारा आमची कमिटी आहे. त्याचा मी अध्यक्ष आहे. आणि एवढ्या मोठ्या लेवलला कबड्डी पालघर तालुक्यात तरी कोण भरत नाही. आणि सतत कबड्डी आम्ही सतत खेळत असल्यामुळे मुलं तयार झाली आणि त्यांची आता जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्तरावर त्यांची निवड झालेली आहे. आणि त्याचा मला भरपूर आनंद आहे की माझ्या मंडळातली मुलं एवढ्या लेवलला गेल्याने कबड्डी खेळतात. प्रमाणे आम्ही कॅन्सरग्रस्तांना आमच्या मंडळातर्फे मदत केलेली आहे. तसंच ब्रेस्ट कॅन्सर यांना मदत केलेली आहे. आणि अविरत अशी कार्यक्रम चालूच असतात आमचे. आणि ते सांगायची गोष्ट नसते, पण आता तुम्ही विचारलंत म्हणून मी सांगतो. तसंच आता मी कबड्डी ही 4 ते 6 महिने खेळली जाते. पावसाळा गेल्यानंतर ग्राउंड बनवा, हे बनवा. ह्या वर्षी तर अजून लेट झालेलं आहे. माझ्या मुलांना खूप लेट झालेलं आहे. तर मी असा प्रस्ताव टाकलेला महापालिकेला की डोम तयार करा. त्याच्यात 12 महिने कबड्डी खेळली पाहिजे. जे क्रीडा प्रकार खेळले जातात त्याच्यात एका डोममध्ये कसे खेळता येतील आणि 12 महिने मुलं कशी येते आणि आपली मुलं जी कबड्डी लीग होते त्याच्यामध्ये कशी जातील याचा माझा मानस आहे. आणि त्या स्थितीदार त्यांच्या समोर हा प्रस्ताव मांडलेला आहे. महापालिकेकडून प्रस्ताव दिलेला आहे की डोम तयार करून त्याच्यातच मॅचेस कशा होतील. आणि त्याच्यातून आम्ही असा एक कार्यक्रम तयार केलेला आहे की दरवर्षी जशी आता गोविंदा प्रीमियर लीग झाली तशी कबड्डी प्रीमियर लीग जी झाली आणि प्राईज कमी करून त्याच्यातला एक निधी थोडा बाजूला ठेवायचा आणि 12 महिने जे टॉप लेवलला मुलं खेळतात त्यांच्यावर तो त्यांच्या खाण्यासाठी, त्यांच्या खेळण्यासाठी, त्यांच्या सगळ्या ड्रेसेस वगैरे याच्यासाठी खर्च करून त्यांना 12 महिने कसं खेळून आपली विभागातील मुलं कशी वरती जातील ह्याच्यावर आम्ही भर देतो आहे. ह्या पदी विराजमान झाल्यावर मी SI असल्यामुळे, सेंट्रल इन्स्पेक्टर डिप्लोमा केला असल्यामुळे मला आरोग्यावर भर जास्त द्यायचा आहे की ती जी गटर आहेत ती मच्छर झाल्यानंतर आपण उपाययोजना करतो, पण मच्छर होऊच नये म्हणून काय उपाययोजना केली त्याच्यावर मी अभ्यास केलेला आहे. तर तो सोडवण्याचा मी प्राथमिक प्रयत्न करेन. तर हे होते विनोद पाटील. यांना राजकारणाची जी काही आवड किंवा या राजकारणातली गती ज्याला म्हणतो आपण, ती मूलतः त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या वडिलांपासून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे ते परम मित्र आणि या गावातले भूमिपुत्र असल्यामुळं त्यांना या गावातल्या समस्यांची जाण, या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर विनोद पाटील यांचं जे कुटुंब आहे म्हणजे त्यांचे वडील असतील, मागच्या टर्मला यांच्या पत्नी असतील आणि ह्या वेळेला ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. गावात फारशा शहरासारख्या मोठ्या समस्या नसतात आणि लोकांच्या अपेक्षाही तेवढ्या मोठ्या नसतात. पण एक कालावधी लोटला ज्या कालावधीमध्ये कोविडमुळे प्रशासकीय राजवट इथे या महानगरपालिकेवर होती. त्या दरम्यान अनेक नागरी सुविधांना लोक वंचित राहिले आणि तो काळ पुन्हा कधीही वसई विरारकरांच्या काय किंवा जगभराच्या कुणाच्याही नशिबात येऊ नये अशीच लोकांची अपेक्षा आहे. त्या तुलनेत या मंडळींनी केलेलं जे काम आहे ते इथल्या मतदारांच्या समोर आहे. त्या परिस्थितीत या मंडळींनी केलेल्या कामांचा जो काही मोबदला आहे किंवा यांच्या कामाची पोचपावती देण्याची जी वेळ आहे ती आता आलेली आहे. 15 तारखेला तुमच्या मतपत्रिकेवरचं कुठलं बटन दाबायचं आहे ते शेवटी तो तुमचा हक्क आहे. पण मी विनोदजींना विनंती करेन की तुमच्या मतदारांना तुम्ही एक आवाहन करा की तुम्ही केलेल्या कामाबद्दल जी काही पोचपावती द्यायची आहे ती कोणत्या पद्धतीनं त्यांनी कशी द्यावी. मी असंच आवाहन करेन की येत्या 15 तारखेला घराच्या बाहेर निघून सिटी हे बटन दाबून त्यांना आम्हाला भरघोस मताने विजयी कराल आणि ज्यांनी कामं केलेत त्यांनाच वोट करा. हे मी कामं केलेत असं नाही, तुमच्या परिसरात ज्यांनी कामं केलेत तो निवडून आणा हेच आम्हाला तुमची विनंती करतो. धन्यवाद विनोदजी. तुमच्यासारखे साधे सरळ सोड उमेदवार जे आहेत ना, ज्यांना फक्त कामच त्यांचं बोलतं, ते फारसे बोलत नाहीत. जे तुमच्या बोलण्यातलं जे काही अवघडलेपण किंवा जे काही आहे, कारण कॅमेरा फेस करणं, सभांमध्ये भाषणं करणं आणि प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काम करणं यात फार अंतर असतं. काम करणारा माणूस असाच असतो साधा सरळ आणि मतदारांनी अशा साध्या सरळ माणसांवर लक्ष ठेवायला हवं एवढंच सांगतो.
तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.